मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका ही सुरूच असून शुक्रवारी सकाळी 10 ते 10:15 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगर समोर उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकल्याने अपघात घडल्याचे समजते। मात्र घडलेल्या दुर्दैवी घटनेत 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मार्गावर उभा असलेला कंटेनर क्रमांक NL 01 AE 3150 तर मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या MH 03 CS 1177 या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे। तर प्राथमिक माहिती मिळालेल्या माहितीनुसार मुंबई दिशेकडून होंडा कंपनीची कार रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली बणेकडे जात असताना भरधाव वेगाने मार्गस्थ होत असताना पोलादपूर नजीक कार चालक अनिल भीमा शिंदे यांचे नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरच्या मागील भागात जोरदार ठोकली असल्याने अर्ध्यावर कार कंटेनरच्या खाली गेली असता जागच्या जागी 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। सदरच्या कारमधून 5 प्रवासी प्रवास करीत होते। या भीषण अपघातात 2 जण जागीच मृत्युमुखी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये मयत चालक अनिल भीमा शिंदे वय वर्ष 40 राहणार पुणे व सुमती यशवंत शिंदे वय वर्ष 75 तर जखमी निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा, जान्हवी निलेश दळवी वय वर्ष 45, यश निलेश दळवी वय वर्ष 18 सर्व राहणार खानवली लांजा येथील असल्याचे समजते। अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास 45 मिनिटाचा कालावधी लागला। अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे येथील पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले। तसेच पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेस्क्यू टीम, श्री कालभैरवनाथ रेस्क्यू टीम तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत युद्ध पातळीवर अपघातग्रस्तांना मदत कार्य करत पुढील उपचारासाठी धाडले असून अधिक घटनेचा पुढील तपास पोलादपूर पोलिसांकडून होत आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे, रोहा, रायगड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।